नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण बीड्सची लोडिंग स्टिच शिकतोय। त्याच्यासाठी मी इथे पाइपिंगचा थ्रेड लावून घेतलेला आहे। आधी स्टिक केला होता, त्याच्यानंतर त्याच्यावर मी क्रॉस स्टिच टाकलेली आहे कॉटनच्या थ्रेडने। आता आपण त्याच्यावर लोडिंग स्टिच कशी करायची ते पाहूयात। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी इथे पाइपिंग थ्रेडच्या बाजूने पेन्सिलनी रेषा आखून घेतलेल्या आहेत। मी ह्या खालच्या रेषेवर मी स्टिच टाकून थ्रेड वर घेतेय व समोरच्या रेषेवर मी इथे स्टिच टाकणार आहे व ह्याच रेषेवर आडव्या रेषेवर मी क्रॉस लॉक स्टिच पण टाकतेय। आता मी पुन्हा मागे जायच्या आधी धाग्यामध्ये मणी सोडणार आहे व या आडव्या रेषेवर मी पहिली स्टिच आणि लॉक स्टिच पण आडव्या रेषेवरच टाकणार आहे। पुन्हा मी इथे मागे येतेय, मी इथे एक स्टिच टाकली, याच आडव्या रेषेवर मी एक लॉक स्टिच पण टाकतेय। आता पुन्हा मी मागे जाताना त्याच्यामध्ये मी मणी सोडणार आहे। आता हे मणी किती बसतील ते आपल्या पाइपिंग थ्रेडवर डिपेंड असेल। तो जाड असेल तर त्याच्यावर जास्ती बसतील। आधी मी 2 सोडले होते, आता बघूयात। आता मी याच्यामध्ये 4 मणी टाकलेलेत। मी 5 मणी टाकते, हे 4 कमी होत आहेत। आणि आता मी ह्या रेषेवर स्टिच टाकते, दुसरी स्टिच पण रेषेवरच येणार आहे। आता पुन्हा जेव्हा आपण इथे बॅक साइडला येतो तेव्हा या पाइपिंग थ्रेडला चिटकून मी इथे स्टिच टाकणार आहे। क्रॉस मध्ये स्टिच टाकायची आपल्याला, सरळ नाही। इथे क्रॉस मध्ये स्टिच टाकायची आहे व दुसरी लॉक स्टिच पण मी इथे क्रॉस मध्येच टाकतेय। आता पुन्हा रिटर्न जाताना मी पुन्हा त्यामध्ये मणी सोडणार आहे। मी 5 मणी घेतेय। पुन्हा इथे लॉक स्टिच टाकायची आहे। पुन्हा या साइडला क्रॉस मध्ये आपण स्टिच टाकायची आहे। दोन्ही स्टिच क्रॉस मध्ये येतील। पहिली पाइपिंग थ्रेडला चिटकून रेषेवर आली तरी चालेल, दुसरी त्याच्या डोक्यावर यायला हवी। पुन्हा मी 5 मणी टाकतेय। आता इथे 5 मणी नाही बसत, जास्ती बसतायत। मी 7 मणी टाकलेत। आता ह्या रेषेवर जे स्टिच टाकते ह्या दोन्ही रेषेवर स्टिच येतात आणि इकडची एक रेषेवर येते, एक रेषेच्या बाहेर येते। आपण आता ही मण्यांची टाकतोय, अशाच प्रकारे आपण कट पाइप्सची पण स्टिच टाकू शकतो, लोड स्टिच। कट पाइप असतील, कलरचे शुगर बीड्स असतील, कोणत्याही मण्यांची तुम्ही टाकू शकता।
अशा प्रकारे आपली लोड स्टिच पूर्ण झालेली आहे। मी इथे लॉक करून घेते थ्रेड। अशा प्रकारे आपली इथे लोड स्टिच पूर्ण झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ सोबत।